जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. शुभ सकाळ. नमस्कार, मी धनश्री. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेदार आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला माझा फ्रीज कसा डीप क्लीन करते ते दाखवणार. चला तर. सगळ्यात आधी मी व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढून घेतलं आणि त्यानंतर कंपार्टमेंटसुद्धा सेपरेट केले. तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर मी मस्त असा फ्रीज डेटॉलच्या पाण्याने पहिला स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल आमचा किचन थोडा कंजेस्टेड आहे, त्यामुळे सामान मी असं एका जागेला ठेवलेलं आहे. त्यानंतर परत मी कॉलिनने फ्रीज साफ करायला सुरुवात केलेली आहे. अगदी डीप म्हणजे डीप क्लीन केलेलं आहे मी. आणि त्यानंतर थोडा वेळ ठेवून परत डबल कॉलिनने मी स्वच्छ केलेलं आहे. डबल क्लीन केल्यानंतर मी पुढच्या साईडला पण कॉलिन टाकून एक 15 मिनटं ठेवलं होतं, ते पण स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल स्वच्छ केल्यानंतर फ्रीज अगदी नव्यासारखा दिसत आहे. तसं पण फ्रीज घेऊन काही जास्त दिवस झाले नसतील. जेव्हा आम्ही नवीन घर घेतलं त्यानंतर 6 महिन्याने आम्ही फ्रीज घेतला होता. फ्रीजला पण 6 महिने झालेले असतील. आणि फ्रीजबद्दल मी थोडी तुम्हाला माहिती सांगते. फ्रीज सॅमसंगचा आहे आणि 3 स्टार रेटिंगमध्ये येतो आणि याला 3 मोड मिळतात. त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. समर, मान्सून, विंटर असे 3 मोड आहेत ते. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी मस्त असं फ्रीज स्वच्छ करून ठेवलेलं आहे आणि कंपार्टमेंट पण धुवून वाळत घातलेले आहेत. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला लास्ट लुक दाखवते. असं सामान ठेवलेलं आहे आणि थोडं आमचं किचन लहान असल्यामुळे मला सगळं थोडं सामान फ्रीजवर पण ठेवावं लागतं. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.